7व्या शतकात बांधलेलं हे मंदिर आहे। इथेच छत्रपती शिवाजी महाराज बसायचे। इथेच बाजीप्रभूंना वीरगती प्राप्त झाली। एका दिवसात संपूर्ण कोल्हापूर। चला पाहूया। नमस्कार मित्रांनो, तर आज आपण चाललो आहे मुंबईहून कोल्हापूरला। त्यासाठी आपण मुंबईहून सुटणारी कोल्हापूर सुपरफास्ट एक्सप्रेस पकडली आहे। कोल्हापूर हे महाराष्ट्रातलं एक ऐतिहासिक वारसा लाभलेलं शहर आहे। सो आपल्याला ते पूर्ण शहर एक्सप्लोर करायचं एका दिवसात। 1 eternity later. जवळजवळ 12 तासाच्या प्रवासानंतर आता आपण कोल्हापूर छत्रपती शाहू महाराज टर्मिनसला पोहोचलेलो आहोत। सो आता आपण थोडं फ्रेशन अप होऊन थोडा नाश्ता करून कोल्हापूर फिरायला निघालेलो आहोत। आज एका दिवसात जितकी होतील तितकी ठिकाणं आपल्याला कव्हर करायची आहेत। त्यातलंच सगळ्यात पहिलं ठिकाण म्हणजे कोल्हापूरची कुलदैवत अंबाबाई। आपण आता पहिलं अंबाबाई मंदिरात जाणार आहोत, त्याला महालक्ष्मी टेम्पलसुद्धा म्हणतात। त्यासाठी आपण आता महाद्वार रोड या रस्त्यावरून कोल्हापूरच्या महालक्ष्मी टेम्पल म्हणजेच अंबाबाई मंदिराकडे चाललो आहे। कोल्हापूरमध्ये तुम्ही जिथे स्टे केलं आहे, जिथे तुम्ही राहत आहे, तिथून तुम्हाला डिरेक्ट महालक्ष्मी मंदिराकडे येण्यासाठी ऑटोसुद्धा मिळतील। सो त्यानेसुद्धा तुम्ही इथे येऊ शकता। तर आता आपण कोल्हापूरची अंबाबाई म्हणजेच कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराच्या गेटजवळ आलेलो आहोत। तर आपण आता मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि मंदिराचा प्राथमिक इतिहास असा की हे मंदिर इसवी सन 7व्या शतकात चालुक्य डायनेस्टीमध्ये बांधलं गेलं आहे। मंदिराची बांधकाम शैली ही हेमाडपंथी आहे। थोडं चालुक्यन शैलीमध्ये सुद्धा हे मंदिर बांधलेलं आपल्याला दिसून येतं। मंदिराच्या सभोवताली हे दीपस्तंभ तुम्हाला बघायला मिळतील। मंदिराच्या आता आपण गाभाऱ्यात आलेलो आहोत। कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मी बाकीचं शूट करू शकलो नाही आहे, पण मंदिराच्या आतला गाभारा तुम्ही बघू शकता। खूप सुंदर असा पद्धतीने मंदिर बांधलं गेलं आहे। हिंदू मान्यतेनुसार जी भारतभर 18 महाशक्तिपीठं आहेत त्यातलंच हे एक शक्तिपीठ मानलं जातं। तर आता आपण पटकन पूर्ण मंदिर पाहून घेऊया। तर महालक्ष्मी मंदिर पाहून झाल्यानंतरच मंदिराच्या अगदी बाजूला असलेलं कोल्हापुरातलं सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण ते म्हणजे भवानी मंडप। तर आपण आता ते पाहायला जाणार आहोत। भवानी मंडप हे सुद्धा कोल्हापूरच्या महाराजांनी बांधलेलं आहे। मंडपाच्या आतमध्ये भवानी मातेचं एक मंदिर आहे, त्यामुळेच या मंडपाला भवानी मंडप असं नाव पडलं आहे। तर आता आपण या मंडपाच्या आतमध्ये जाणार आहोत। प्रथमदर्शनी आतून पाहताना हे मंडप एका मोठ्या राजवाड्यासारखं वाटतं, एका मोठ्या पॅलेससारखं दिसतं। इथली खासियत म्हणजे कोल्हापूरचे राजे छत्रपती शाहू महाराज यांचा इथे असलेला पुतळा, त्यांनी शिकार केलेले काही प्राणी यांना इथे प्रिझर्व करून ठेवलेलं आहे। आणि समोर जे तुम्ही पाहताय ते छत्रपती शाहू महाराजांचं सिंहासन आहे आणि ठीक त्याच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा सिंहासन आहे, त्यांच्या बसण्याची जागा आहे। पटकन आता आपण पूर्ण भवानी मंडप पाहून घेऊया। चला। महाद्वार रोडवरून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला पूर्ण चप्पल गल्ली दिसेल। इथून तुम्ही कोल्हापुरी चप्पलसुद्धा विकत घेऊ शकता। भवानी मंडपच्या बाहेरच खाण्यापिण्याचे बरेचसे स्टॉल आहेत। तिकडे खाऊन झाल्यानंतर आता आपण पुढचं ठिकाण म्हणजेच रंकाळ्याला चाललेलो आहोत। कोल्हापूरमध्ये असलेलं एकमेव तलाव म्हणजेच रंकाळा तलाव हे सुद्धा हिस्टॉरिक आहे। त्याच्यामुळे चला पाहूया रंकाळा तलाव कसं दिसतंय, काय आहे ते। रंकाळ्याच्या बाजूला मस्त अशी चालायला वाट केलेली आहे आणि इथून पुढे थोडंसं गेल्याच्यानंतर तुम्हाला बोटिंगसाठी ऑप्शन मिळतात। तुम्ही इथे या लेकमध्ये बोटिंगसुद्धा करू शकता। थोडं पुढे आल्याच्यानंतर तुम्हाला हे खाण्यापिण्याचे स्टॉल्ससुद्धा दिसतील। तुम्ही इथे थोडासा नाश्ता करून किंवा थोडंसं खाऊन पुढे जाऊ शकता। पुढे अजून एक ठिकाण आहे ज्याला शालिनी पॅलेस असं म्हणतात।
तिथे राजे राहतात, म्हणजे आता जे आहेत वंशज ते तिथे राहतात. सो आपण ते सुद्धा पाहू. समोर तुम्हाला जे दिसतंय ते शालिनी पॅलेस आहे. हा फोटोशूट पॉईंट आहे. अगदी रंकाळ्याच्या समोरच असलेलं हे पॅलेस आहे. तुम्हाला जर फोटोग्राफी करायची आवड असेल किंवा तुम्हाला फोटोशूट करायचं असेल तर तुम्ही इथे खूप चांगल्या पद्धतीने फोटोशूट करू शकता. आता आपली कोल्हापूर शहरातली, म्हणजे कोल्हापूरच्या मुख्य शहरातली जी ठिकाणं होती ती सगळी बघून झाली आहेत आणि आता आपण चाललो आहे कोल्हापूरचं कुलदैवत ज्योतिबाच्या मंदिरात. सो ते कोल्हापूरपासून थोडंसं दूरवर आहे, घाटावरती आहे. त्यामुळे आपल्याला थोडा प्रवास करायचा आणि तिथे पोचायचं आहे. जसजसं आपण आता घाट चढायला सुरू केला आहे तसतसं आपल्याला आता धुकं दिसायला चालू झालं आहे. तर आता आपण फायनली ज्योतिबा मंदिरात पोचलेलो आहोत. ज्योतिबा मंदिर हे कोल्हापूरची ओळख मानलं जातं. तर चला पाहूया आपण ज्योतिबा मंदिर कसं आहे. धुक्यामुळे संपूर्ण मंदिर भिजून गेलं आहे, थोडा पाऊससुद्धा पडून गेला आहे. तर तुम्ही पाहू शकता समोर ज्योतिबा मंदिर. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी गुलाल उधळलेला दिसेल. पूर्ण मंदिर तुम्हाला गुलाबी झालेलं दिसेल. हीच या मंदिराची खासियत आहे. मुळात ज्योतिबा हा जो देव आहे हा ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांचं मिळून बनलेलं रूप आहे. आणि असं सुद्धा म्हणतात की ज्योतिबा हा महालक्ष्मी म्हणजेच कोल्हापूरची अंबाबाई हिचा भाऊ आहे. तर आता आपण पटकन संपूर्ण ज्योतिबा मंदिर पाहून घेऊया. तर आता आपलं ज्योतिबाचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण चाललेलो आहोत आपल्या आजच्या दिवसाच्या शेवटच्या ठिकाणी, ते म्हणजे पन्हाळगड. पन्हाळा किल्ल्यावरती आता आपण चाललेलो आहोत आणि खूप जास्त पाऊस पडतो आणि असं म्हणतात की पन्हाळ्यावर जायचं असेल तर हे वातावरण खूप जास्त चांगलं आहे. तर आता आपण पन्हाळा किल्ल्यावरती आलेलो आहोत. तुम्हाला इथे रस्ते दिसत असतील पण हा संपूर्ण पन्हाळा किल्ल्याचाच भाग आहे. इथे तुम्हाला स्वतःची गाडी किंवा काही बाईक वगैरे असेल तर तुम्ही हा किल्ला संपूर्ण एका दिवसात फिरू शकता. तर आपल्याकडे स्वतःची गाडी आहे त्यामुळे आपण हा पूर्ण किल्ला एक्सप्लोअर करूया. तर आता आपण आलेलो आहोत राजदिंडी, पन्हाळा किल्ल्यावरची राजदिंडी हा मार्ग. इथून पुढे घोडखिंड वगैरे सुरू होते, त्या मार्गाच्या इथे आता आपण आलेलो आहोत. तर चला पाहूया राजदिंडी. तत्पूर्वी किल्ल्याचा इतिहास असा की हा किल्ला 12व्या शतकात बांधला गेला आहे आणि त्यानंतर 1659मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्याच्या ताब्यात घेतला. पुढे याच किल्ल्यावरती शिवाजी महाराजांची आणि बाजीप्रभू देशपांड्यांची शेवटची भेटसुद्धा झालेली. इथूनच छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाकडे सुखरूप पोहोचलेले. आता आपण राजदिंडी मार्गाला पोहोचलेलो आहोत. इथे छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांड्यांची शेवटची भेट झालेली. तुम्ही जो समोर रस्ता पाहताय तोच राजदिंडी मार्ग आहे आणि इथून पुढे पावनखिंड सुरू होते, जिथे 300 मावळ्यांनी आपले प्राण गमावलेले. किल्ल्याचं प्रमुख आकर्षण त्याचा इतिहास आहेच, कारण का इथे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची सुद्धा शेवटची भेट झालेली. तसंच या किल्ल्यावरती बऱ्याच हिस्टॉरिक म्हणजे ऐतिहासिक वास्तूसुद्धा आहेत, जसं की अंबरखाना, सज्जा गोटी, 3 दरवाजा, अंधार बावडी, अशा बऱ्याच ऐतिहासिक वास्तू इथे आहेत आणि ह्याच किल्ल्याचं प्रमुख आकर्षण आहेत. तर मुळात पन्हाळा किल्ला हा इतिहासाच्या बऱ्याच क्षणांचा साक्षीदार आहे. त्यामुळे तुम्ही हा किल्ला आवर्जून आयुष्यात एकदा तरी पाहिला पाहिजे. एका व्हिडिओमध्ये हा इतका मोठा संपूर्ण किल्ला दाखवणं कठीण आहे, म्हणून आपण या किल्ल्याच्या महत्त्वाच्या जागा पटकन पाहून घेऊया.
पन्हाळा किल्ल्याची अजून एक खासियत ती म्हणजे इथली झुणका भाकर. तुम्ही अंबरखान्याला इथे भेट दिलीत तर त्या अंबरखान्याच्या एक्झॅक्ट बाहेर तुम्हाला खूप छान अशी चुलीवरची झुणका भाकर खायला मिळेल. तर इथे कधी आलात तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.